4 श्लोकी भागवत सांगितल्यानंतर नारदजींनी स्वतःचं चरित्र सांगितलं. नारदजी म्हणतात, लोक मला देवर्षी म्हणतात म्हणे, पण कोण्या एकेकाळी माझा पूर्व अवतारातली कथा मी तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या कल्पी म्हणे मी एक वेद संपन्न ब्राह्मणाच्या घरी दासीचा मुलगा म्हणून जन्माला आलो होतो. दासीचा मुलगा होतो. माझी आई एका गुरुच्या आश्रमामध्ये स्वयंपाकाची सेवा करायची. मी लहान होतो आणि आईच्या सोबत मी काम करायचो. करता 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 मला त्या गुरूंची संताची सेवा घडली. माझी आई स्वयंपाकाचं काम करायची आणि मी त्या गुरुजींकरता दुर्वा फुलं पूजे करता आणून द्यायचं काम करायचं. सकाळ झाली की उठायचं, हातामध्ये परडी घ्यायची आणि बागेतनं फुला जमा करून आणायची. माझ्या सेवेवरती गुरुजी अत्यंत सुखी होते, समाधानी होते, आनंदी होते. आणि दरवर्षी त्या आश्रमामध्ये चातुर्मास व्यक्त करण्याकरता काही संत यायचे म्हणे. संत सेवेचा काय परिणाम होतो ऐका ना. आपल्या जीवनात तर अनावधानाने जरी साधूची सेवा घडली असेल, वैष्णवाची सेवा घडली असेल, हरिभक्ताची सेवा घडली असेल, त्याचं फार मोठं पुण्य आणि फळ प्राप्त होतं. नारदजी म्हणतात, मी लहान होतो, ते संत चातुर्मासामध्ये आश्रमामध्ये यायची, मी त्यांची सेवा करायचो. मोठे वैरागी आणि विरक्त संत होते. त्यांच्या सेवेमध्ये मी पूर्ण वेळ राहायचो. ते संत भजन करायला लागले की त्या भजनामध्ये मी बसायचो आणि ते भजन ऐकून ऐकून माझ्या अंतःकरणातलं अज्ञान नष्ट व्हायला लागलं. संत जेवायला बसले की मी त्यांच्या पत्रवाळ्या उचलायचो आणि पत्रवाळ्या उचल्यानंतर त्या पत्रवाळा फेकून देण्याच्या अगोदर मी त्या पत्रावळीतलं उष्ट खायचो म्हणे. साधू पुरुषाच्या मुखातलं उष्ट खाल्लं की जीवनातलं सर्व पाप जातं. माझं पाप नष्ट झालं आणि त्यांच्यासोबत भजनाची मला गोडी लागली. नारदजी म्हणतात, मी लहान होतो म्हणे, त्यांच्या सत्संगामध्ये मी बऱ्याच वेळ बसायचो, प्रवचन ऐकायचो, कृष्ण कथा चालायची, मी श्रवण करायचो आणि मग मला सुद्धा ज्ञान प्राप्त करण्याची उत्कंठा निर्माण झाली. संगतीचा फार मोठा परिणाम जीवनामध्ये होतो महाराज. जशी संगत तशी रंगत. माझे गुरुजी म्हणायचे, 2 गोष्टी फार जपून करा म्हणे, एक संगत आणि दुसरी पंगत. आपण कोणाच्या पंक्तीला बसतो आणि कोणाच्या संगतीला बसतो यावरून आपल्या जीवनाचा दर्जा आणि लायकी निश्चित होते. मी संतांच्या पंक्तीमध्ये बसायचो, त्यांची सेवा करायचो आणि मग हळूहळू त्यांची कृपा व्हायला लागली. भगवान म्हणतात अर्जुना गीतेमध्ये, माझ्या प्राप्तीचा उपाय तुला फक्त संतांकडेच ऐकायला मिळेल, त्याशिवाय नाही. सत्संगाने जीवन धन्य होतं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शनः. आणि संतांच्या संगतीमध्ये माझा सगळा वेळ जायचा. करता 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 मी भजन करायला लागलो. हातामध्ये तुळशीची माळ घेतली. सकाळ झाली की हे कृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण करता करता नामचिंतन घडलं. नामचिंतनाच्या प्रवाहामुळे कार्यकारण परमात्मा आणि त्यांची माया कळू लागली. आता तरुण झालो. ते महात्मे जायला निघाले. चातुर्मास संपला, जायला निघाले आणि जाता जाता मी त्यांचा आग्रह धरला, हे साधुजन, हे गुरुजन हो, तुमच्या संगतीमुळे मला वैराग्य निर्माण झालंय, मला तुमच्या सोबत येऊ द्या. पण माझी आई, जिचं माझ्यावरती नितांत प्रेम होतं, त्या आईनं मात्र मला अडवलं म्हणे. कारण मी तिचा एकुलता एक पुत्र होतो. मला तिनं सांगितलं, अरे बाबा तू गेला तर माझं कसं होईल, माझ्या म्हातारपणाचा आधार तू आहे. आईनं हट्ट केला, मला जाऊ दिलं नाही. महात्मे निघून गेले, पण जाता जाता मात्र त्यांनी माझ्यावरचा श्रद्धाभाव पाहून मला गुह्य ज्ञानाचा उपदेश केला. आणि त्या गुह्य ज्ञानाच्या चिंतनामुळे हळूहळू मी परमात्म्याच्या मायेला जाणू लागलो आणि मग माझं प्रत्येक कर्म कृष्णार्पण होऊ लागलं. खरं सांगू, ईश्वर प्राप्त करणं फार सोपं आहे, फक्त त्याकरता टेक्निक आणि सूत्र सापडलं पाहिजे. सद्गुरू डोंगरे महाराज असं म्हणायचे, या जगामध्ये सगळ्यात सोपं काही असेल तर देव प्राप्त करणं आहे. पण आमचं दुर्दैव असं आहे, आम्हाला यथार्थ योग्य मार्गदर्शन मिळत नाही. नारदजी म्हणतात, मला गुरूंचा उपदेश झाला आणि तो उपदेश फळला आणि तो आतमध्ये हृदयामध्ये पिकला. आत्मबोधाची ज्योती प्रगट झाली. हळूहळू माझं जीवन समर्पित व्हायला लागलं, कृष्णार्पण होऊ लागलं. आणि त्या कृष्णार्पणातून त्या ठिकाणी आता मी ज्ञानाने तृप्त होत होतो. एक दिवशी प्रसंग घडला म्हणे. माझी आई
रोज सकाळी धारा काढण्याकरता गाईच्या गोठ्यामध्ये जायचे. अंधार होता आणि अंधारामध्ये त्या ठिकाणी गाईची धार काढण्याकरता गोठ्यामध्ये शिरले. दूध काढून झालं आणि बाहेर येता येता रस्त्यावरनं सर्प चालला होता आणि त्या सर्पावरती तिचा पाय पडला. सर्पानं कडकडून चावा घेतला. सर्पाचं विष आईच्या संपूर्ण शरीरामध्ये भिनलं आणि अकस्मात आईचा अकाल मृत्यू झाला. आई गेली. तोंडाला फेस आला. आई गेली, माझं दुःख मोठं झालं, माझी माय गेली. पण मला मातृ गेल्याचं, आई गेल्याचं दुःख वाटलं नाही का? कारण माझ्या मनामध्ये वैराग्य होतं. मला कळत होतं, अरे मरत ते शरीर, आत्मा कधी मरत नाही. नैनन चिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावक न चैनन क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतः. मरत ते शरीर, आत्मा मरत नाही. माझ्या गुरूंच्या उपदेशामुळे मी तृप्त आणि सुखी झालो होतो. आईचं शरीर सुटलं, मी मनोमन फार आनंदी झालो. अरे आईच्या प्रेमापोटी मला थांबावं लागत होतं. आता आईचं ममत्व संपलं, आईचं शरीर सुटलं. मी आश्रम सोडला आणि उत्तर दिशेकडे निघालो. चालता चालता माझे पाय जिकडे जाते तिकडे निघालो. भगवंताच्या प्राप्तीची तळमळ अंतःकरणामध्ये होती. उत्तर दिशेकडे निघालो. हिमालयाच्या दरीपर्यंत आलो आणि तिथे एका गुहेमध्ये एक दगड पाहिला. दगडावरती डोळे बंद करून आसन लावलं. म्हणे गुरूंची कृपा झाली होती. आसन लावलं, डोळे बंद केले आणि भगवान परमात्म्याचं चिंतन सुरू झालं. हळूहळू हळूहळू इतकं वैराग्य झालं. आता या शरीराचं भान नाही. शरीर जिथे कुठे पडले काही माहिती नाही, पण मात्र माझं अंतकरण मात्र प्रभूच्या तत्वाशी एकरूप झालं होतं. नारदजी म्हणतायत, आणि थोड्याच वेळामध्ये काही दिवसामध्येच मला भगवंताच्या साक्षात्काराचा अनुभव आला. जो कोणी परमात्म्याला पाहण्याकरता प्रयत्न करतो त्याला भगवान कृपेनं दर्शन देतात. भगवान कहते हैं, मेरे लिए जो अपना एक कदम उठाता है उसके लिए मैं 100 कदम आगे चला आता हूं. मुझसे मिलने का, मिलन का विरह जिसके अंतःकरण में है, मैं उसे एक दिन उसके हृदय में प्रकट हो जाता हूं. भगवंताचा आनंद हृदयामध्ये प्रकट झाला. सगुण साक्षात्कार झाला. परमात्म्याचं छवी दर्शनाला आली. डोळे बंद केल्यावर ध्यानामध्ये तितक्यात ती छवी गुप्त झाली. मी पाहतोय, अरे जे स्वरूप मी आता पाहिलं ते कुठे गेलं? आणि आकाशवाणी झाली, हे बाळा तू फार भाग्यवान आहे. संतांची सेवा केल्यामुळे तुला माझं दर्शन झालं, जे योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे. तुला दर्शन झालं. आता एक कर, अशीच साधना करत राहा. हळूहळू हळूहळू तुझी बुद्धी स्थिर कर. आणि बुद्धी स्थिर झाली की या कल्पानंतर तुझं शरीर सुटलं की पुढच्या कल्पामध्ये मग तू माझा पार्षद होशील, असं वचन देऊन भगवान अंतर्धान पावले. त्या दिवसापासून मी संकोच सोडून, लज्जा सोडून ईश्वराच्या चरित्राचं गुणगान करू लागलो. माझं शरीर सुटलं, मी देव पार्षद झालो. आणि कल्पाच्या अंती भगवान नारायणाने जेव्हा प्रलयकालीन पाण्यामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण विश्व शोषण करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला मी सुद्धा परमात्म्याच्या श्वासामध्ये आतमध्ये शिरलो. त्यानंतर 1000 चतुर्युग संपली. भगवान पुन्हा जागे झाले आणि विश्वरचना करू लागले. त्यावेळेला ब्रह्मदेवासहित मी प्रगट झालो. आणि तेव्हापासून माझ्या हातामध्ये हा ब्रह्मवीणा आहे. ज्या ब्रह्मवीणेला नाद ब्रह्माचा आविष्कार आहे. मी त्या ठिकाणी चिंतन करत राहतो आणि गात राहतो, भगवंताचं स्मरण करत राहतो. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमद नारायण 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 हे नारायण 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 श्रीमद नारायण नारायण